विस्कर्सवर ओढवलेला विचित्र प्रसंग. ओळखीच्या व्यक्तीने त्रास दिला तर? चमकदार हिरवे डोळे आणि अंगावर मऊ मऊ पांढरे केस असणाऱ्या त्या मांजरीच्या पिल्लाचं नाव होतं विस्कर्स. कायम खेळकर असा तो सुंदर बोका होता. त्याला गावात फिरणं खूप आवडायचं. प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी नवीन, रोमांचक सापडेल या उत्सुकतेने तो नेहमी भटकत राहायचा. त्याच्या घराच्या शेजारीच मिस्टर स्ट्राईप नावाचं एक प्रेमळ वृद्ध मांजर राहत असे. जेव्हा त्यांची भेट होई तेव्हा ते एकमेकांशी हसून बोलत. मिस्टर स्ट्राईप विस्कर्सची गप्पा गोष्टीही करत असत. वसंत ऋतूतल्या एका दुपारी विस्कर्स फुलपाखरांचा पाठलाग करत होता. तेवढ्यात मिस्टर स्ट्राईप त्याच्या समोर आले. पण आज त्यांचा नूर काहीसा वेगळाच वाटत होता. मिस्टर स्ट्राईप विस्कर्सकडे विचित्र नजरेने बघत जवळ आले आणि म्हणाले, "हॅलो विस्कर्स, तुझ्यासाठी माझ्याकडे एक मस्त स्वादिष्ट असा खाऊ आहे. पण तो घेण्यासाठी तुला माझ्या घरी यावं लागेल. काय आहे ते विचारू नकोस. खाऊ इतका चविष्ट आहे की तू खुश होऊन जाशील. पण ही गंमत आपल्या दोघांचीच बर का." हे ऐकून विस्कर्स आश्चर्यचकित झाला. जरी त्याची मिस्टर स्ट्राईपशी चांगली ओळख होती, तरी आत्ताचं त्यांचं वागणं, बोलणं, पाहणं काहीतरी वेगळं, चुकीचं आहे याची त्याला जाणीव होत होती. त्याचं हृदय भीतीने जोरात धडधडू लागलं. त्याची आई त्याला नेहमी सांगत असे, "ओळखीच्या व्यक्तीबरोबर असतानाही तुला असुरक्षित, अस्वस्थ वाटलं तर त्याने सांगितलेल्या भलत्या गोष्टी करण्याला स्पष्ट नकार देऊन तू तिथून निघून जाणं हेच योग्य असेल." त्याचं मन धडधडायला लागलं आणि त्याला कळलं की आपल्या भावनांवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. विस्कर्सला आईचा सल्ला आठवला आणि तो म्हणाला, "धन्यवाद मिस्टर स्ट्राईप, पण मला आज बाहेरच राहायला आवडेल. तुमच्याबरोबर आज जाणं मला ठीक वाटत नाही." मिस्टर स्ट्राईप यांचा चेहरा पडला. "अरे विस्कर्स, ती फक्त एक छोटीशी गंमत आहे. कोणालाही याविषयी काही माहिती होणार नाही. हे आपलं दोघांचंच गुपित असेल. चल चल." पण विस्कर्सला आईने सांगितलेले शब्द आठवले. मनाला बेचैन करणारी गुपिते लपवून ठेवू नये. त्याने ठामपणे आपलं डोकं हलवून उत्तर दिलं, "माफ करा मिस्टर स्ट्राईप, पण मला आपल्याबरोबर कोणत्याही गुप्त गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत. मी आता घरी जातोय." असं म्हणून विस्कर्स आपल्या आईकडे परतला. विस्कर्सने तिला घडलेलं सगळं सांगितलं. हे ऐकल्यावर आईने त्याला जवळ घेतलं आणि ती म्हणाली, "विस्कर्स, तू आज अगदी योग्य वागलास. ओळखीच्या व्यक्तीचे इरादे काही वेगळेही असू शकतात. अशा वेळी मनातल्या भावनांवर विसंबून प्रत्युत्तर करावं. आजच्या तुझ्या धीटपणे वागण्याचा मला खूप अभिमान वाटतो." त्या रात्री आपल्या घरी अंथरुणात विस्कर्सला स्वतःच्या वागण्याचं समाधान आणि अभिमान वाटत होता. त्याला कळलं होतं की कितीही मोठ्या अथवा जवळच्या व्यक्तीचे हेतू चुकीचे असू शकतात. त्यांच्या हेतूविषयी शंका आली तर तो त्यांच्या म्हणण्यानुसार वागण्याला नकार देऊ शकतो आणि घडलेल्या प्रसंगाविषयी आपल्या आईशी बोलू शकतो. आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. ओळखीच्या व्यक्तीने करायला सांगितलेल्या कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला त्याच्यापासून लांब जावंसं वाटत असेल तर त्याने सांगितलेल्या गोष्टीला ठामपणे नाही म्हणा आणि झालेली घटना प्रौढ व्यक्तीला सांगा. तुमचा आनंद आणि सुरक्षितता या गोष्टी महत्वाच्या आहेत.